शिमला मिरची घेतली, धुवून घेतली. आता त्याला कट करून घेऊया. शिमला मिरची घेतली धुवून कट करून, आणि बटाटा घेतला एक. वाफेव करणारी भाजी, त्यासाठी कांदा, टोमॅटो, हे वाटण आहे. अद्रक, लसूण, खोबरं, कांद्याचं, हिंग, मीठ, लाल तिखट, हळद आणि तेल टाकूया. तर कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा भाजत आलाय. आता टोमॅटो टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. टोमॅटो पटकन नरम होईल. कांदा टोमॅटो भाजला, ते वाटण टाकूया. अद्रक, लसूण, खोबरं, कांद्याचं. चांगलं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. वाटण चांगलं परतून झालं, त्यात हिंग टाकूया. हळद, आणि लाल तिखट. थोडंसं पाणी टाकूया. मसाले चांगले फ्राय होतात मग, आणि मसाले जळत पण नाही. हे बघा, मसाले फ्राय झाले चांगले. तर ही शिमला मिरची टाकून घेऊया. त्यासोबत बटाटा पण टाकूया. आता वाफेवर शिजवायचंय. चांगलं परतून घेऊया. हे बघा, चांगले परतून घेतले. आता बारीक गॅस करून झाकण लावून त्याला वाफेवर शिजवून घेऊया. हे बघा, भाजी शिजली चांगली. हे बघा, बटाटा पण शिजला आहे बघा. ही शिमला मिरची पण चांगली शिजली. वाफेवर शिजवली भाजी. हे बघा, वाफेवर शिजवलेली बटाटा आणि शिमला मिरची. कोण याला ढोबळी मिरची पण बोलतं.